तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो, अरे फरक यातच आहे. तुम्ही उबाठावाल्यांना विचारा, एकीकडे रस्त्यावर उतरून खिचडी देणाऱ्या मनीषाताई आणि दुसरीकडे उबाठाचे खिचडी चोर जे आज जेलमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. अरे या लोकांनी कोविड मध्ये गरिबाची खिचडी खाल्ली. अरे खिचडी तर सोडा, मला या गोष्टीचं दुःख आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं? बॉडी बॅग मध्ये घोटाळा, म्हणजे मेलेल्या माणसाला ज्या बॅग मध्ये ठेवावं लागतं त्याच्या खरेदीत करोडो रुपयाचा घोटाळा यांनी केला. इकडे लोक पटा 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 मरत होते आणि हे घोटाळे करत होते. या उबाठावाल्यांना माझा सवाल आहे, आता जे तुम्ही हॉस्पिटल काढले होते, कोविड सेंटर काढले होते, त्याची पोल उघडली, तिथे डॉक्टर नव्हता, डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर काम करत होता. त्या कंपाऊंडरमुळे जे शेकडो लोक मेले, त्यांच्या मृत्यूचा गुन्हा सांगा कोणावर नोंदवायचा? मला याचं उत्तर या उबाठावाल्यांपासून पाहिजे आहे. आणि म्हणून एकीकडे काम करणाऱ्या आमच्या मनीषाताई आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी कोविड मध्ये मलिदा खाणारे हे महाविकास आघाडीचे आणि उबाठाचे लोक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला विचार या निमित्ताने करायचा आहे. आज ज्या प्रकारे या मुंबईला आपल्या सरकारने बदललं, मला सांगितलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या काँग्रेस त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळात 11 वर्षामध्ये यांनी 11 किलोमीटर मेट्रो केली. आपण 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलं. 100 किलोमीटरचं काम आपण पूर्ण केलं. आज गुंदवली पासून अंधेरी आणि दहिसर पूर्वेतनं गुंदवली हा जो सगळा प्रवास आहे, हा या ठिकाणी का पूर्ण होऊ शकतोय? याचं कारण आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आपले गोपाळ शेट्टींसारखे आपले नेते आणि मनीषाताईंसारखे आपले आमदार आहेत की ज्यांनी या ठिकाणी अशा प्रकारची कामं करून घेतली. विमानतळाच्या रडार करता आमच्या मनीषाताईंनी केलेला पाठपुरावा हा महत्वाचा आहे. 456 कोटी रुपये या रडारला हटवण्याकरता भरले आणि आता त्याची अंतिम परवानगी येते. त्या ठिकाणी लोकांनाही सुविधा होणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे एवढा मोठा थीम पार्क तयार होणार आहे की एक प्रकारे तुम्हाला फुफ्फुस देण्याचं काम, ऑक्सिजन देण्याचं काम हे मनीषाताईंच्या माध्यमातून होत आहे. रेल्वेच्या हद्दीत राहणाऱ्या झोपड्यांचा प्रश्न त्यांनी हाताळला. दहिसर नदीच्या भोवती संरक्षक भिंत बांधण्याकरता ताईंनी केलेलं काम, गोपीनाथ मुंडे स्टेडियम करता केलेलं काम, 56 डीपी रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम. मी ताई तुमचे अभिनंदन करतो. यापूर्वीच्या आमदारांना डीपी रस्ते कधी कॉन्क्रीटचे व्हावं असं वाटतच नव्हतं, कारण दरवर्षी त्या रस्त्यांवर खड्डे पडायचे. खड्डे पडले की काम देता यायचं, काम दिलं की मलिदा मिळायचा. त्यामुळे हे कधी कॉन्क्रिटीकरण करत नव्हते. आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेजींनी आणि आम्ही ठरवलं की सगळे रस्ते हे कॉन्क्रीटचे करायचे आणि मनीषाताईंनी पहिला नंबर मारला आणि 56 डीपी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण चाललंय. एकदा हे झाल्यानंतर 40 वर्ष हा मतदारसंघ खड्डे मुक्त असणार आहे. खड्डे मुक्त हे काम 490 बेडेड भगवती हॉस्पिटल असेल, मीरा भाईंदरला जोडणारा 5 किलोमीटरचा पूल असेल, मँग्रोव्ह पार्क